जय भवानी जय शिवराय मित्रांनो. तर रायगडचा प्रवास आपण सकाळपासून इंस्टाग्रामवरती बघितलाय. आता युट्यूबवरती ब्लॉग बनवायला लागलोय कारण इथनं पुढे रेंज नसणार आहे. तर आत्ताच रायगडच्या 3 किलोमीटर मागं गाडी पार्किंग करून बसने 3 किलोमीटर सोडले आम्हाला फुकटमध्ये. आणि आता रायगड चढायसाठी आम्ही तयार झालेलो. माझ्याबरोबर काही मित्र भेटले. कुठलं गाव? अकलूजचे मित्र भेटले ते. आणि सकाळपासून वेगवेगळ्या गावातून आलेले मित्र भेटलेत आपल्याला. आता अकलूजच्या सोबत शेवटपर्यंत थांबतात का नाही कोणाष्ट माझ्या बरोबर. आता इथनं पुढे आम्ही सोबत आहे. बर तिला पडत नाही. चला 7:30 वाजलेत रात्रीचे. आता आम्ही कितीला वरती पोहोचणार आहे बघूया. गर्दी भरपूर आहे. गर्दी दाखवतो तुम्हाला. तर भरपूर मित्र माझे आले नाहीत, गर्दी असणार आहेत म्हणून. पर एकटाच आलोय बरं का, ती पण 2 व्हीलरवरनं. आणि चाललोय. आणि वर आहे ते 1-4-5 मित्र खरं पाठवच झालेत सकाळी. तर चला बघूया रायगडचं किती वेळात चढून होते. जय शिवराय. जय शिवराय. तर मंडळी, शिवराज्याभिषेक सोहळा रायगडचा लय दिवस झालं स्वप्न होतं, आज पूर्ण होणार आहे. पोचलोय रायगडच्या पायथ्याशी. हे बघा रायगडावर लाईटी पण सोय केल्यावर जायला. तरी रायगडच्या पहिल्या पायरीपाशी पोहोचलोय. इथं पहिली पायरी दिसते माझ्या मागं तुम्हाला. तिकडं खाली यायला जागा आहे, इकडं गडावरती चढायला आहे. लक्षणं अशी दिसायला लागलीत की आता गडावरती जाण्याचं बंद करायचं आहे, त्यामुळे लवकर निघायचं आपल्याला. चला मला थोड्या पायऱ्या चढून झाल्यात. 2% चढलोय म्हटलं तर काय हरकत नाही. इथं आपल्याला काय बघायला मिळतंय बघा. किल्ले रायगड पारंपरिक चुना म्हणण्याचा घाणा आवाज येत आहे. इथं भाऊ काय विश्रांती घ्यायला लागले. काय म्हटलं 2%? 98% बोलू नका. हा 98% बाकी आहे. आहेच खरोखर 2% झाला असेल. तर चला जाऊया वर. आता चाललोय जोरात, खरं थोड्या वेळ जाणार आहे कोमात. भाई एक गाठ पडले आपल्याला. सांगली विश्रामबागचे आहेत आणि पुण्याला हिंजवडीमध्ये बहुतेक कंपनीत जॉब करतात, होय ना? कंपनीत कोणत्या कंपनीत आहे? आय टी कंपनीमध्ये. आणि हे पण दादा आहेत, त्यांच्या बरोबर हिंजवडीचे आलेत. मी पण नाव काय? आशुतोष भैया. आता तुम्हाला नाही म्हटलं तर 200 जण बघणार आहेत. 200 व्ह्यूज येतात तुम्हाला. आता कुठं आलोय आपण? कुठला दरवाजा म्हणायचा? काय पहिल्यांदा आलो ह्या बाजून. नाना दरवाजा. हा नाणे दरवाजा. नानी दरवाजा. कोणता बोलते? नाणे दरवाजामध्ये आलेलो आहे आपण. एंट्री घेतलेली आहे. हे बघा पहिल्यांदा आले इकडे. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? हा नाणे दरवाजा आहे हा. करवंद विक्री चालू आहे इथं बघा. कितीला आहे तो करवंद? 30 का 20? जरा गंटलं खाली 25ला घेतलं. खाली 25ला घेतलं. बरं महाग असेल. तर मंडळी 25%. आणि इथं दुःखद बातमी मिळाली आहे की महादरवाजा बंद झालाय म्हणून. हे गर्दी बघा, चक्का जाम झालेला आहे अशा तऱ्हेने. आता असं वाटायला लागले रात इथंच काढायला लागणार आहे. आणि सकाळी पण सोडतात का नाही कोणास ठाऊक, माघारी इथं जायला लागणार असं वाटायला लागलं. गर्दी बघा फक्त. चक्का जाम झालेला आहे. जरा उशीर झाला, लवकर यायला पाहिजे. काय हो तुमचं? कोल्हापूर. दोघं जण आलाय काय? दोघं 35-40. आणि तुमचं वय किती आहे? तुमचं वय? आमचं वय 75. हा 75. आणि यांचं? त्यांचं तेवढं आहे. 75 आहे. मामा बघा 75 वय आहे. 75 वय असताना रायगडावर इथे आल्यात. रात्रीचे वाजल्यात 9. इथं काय तरण्या पोरासून जायला झाले बघा. चक्का जाम झालाय. आणि मामा म्हणते ते रायगडावर जायचंच राज्याभिषेक. जायचं मामा. जय जय भवानी. त्यांचं मला वाटतं दुसरं वर्ष. हे पहिलं आता ह्या वर्षी आले. पहिल्यांदा आले? ह्याच्या आधी रायगडला आलता का नाही कधी? पहिल्यांदाच आयुष्यात स्वप्न होतं त्यांचं रायगड. तर मित्रांनो तुम्हाला म्हणून या म्हणतो तर रायगडला. तुम्ही घरात बसलाय. मामा 75 झाल्यावर आले ते बघा रायगड. परत तुम्हाला पण असं यायला लागणार. फॅमिली. हा ही फॅमिली यांची बघा. इतर ना पण आलाय कार्यक्रम.
असं वयात बरोबर वयात आलं पाहिजे रायगडावरती बरं का. नंतर पश्चाताप व्हायला नको. बरोबर आहे का मामा? हा दिंडी बरोबर आहे, पण ही दिंडी महत्वाची आहे रायगडाची. मंडळी अफवा उठली होती की महादरवाजा बंद आहे, पण आता लाईन पुढे चालल्या म्हणजे बहुतेक चालू आहे बरं का. आम्ही जवळजवळ आता 8:30-9 वाजले. सकाळी कितीपर्यंत पोहोचेल? सकाळी 8:30 पर्यंत 100% पोहोचणार आहे. आणि आधी पोहोचलो तर पोहोचलो. 3.5 तास छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर 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 हर. थांबलं बघा, थांबलं चक्कर जाम. 6 मिनिट झालेत म्हणजे मला वाटतं ही 1 तास 1.5 तास 2-2.5 तास पोचते. 12-12:30ला पोचणार आहे. 12:30 वाजेपर्यंत पोचणार आहे गडावर. तिकडनं रिटर्न जायचा मार्ग झाला. किती वाजले? 10:15 वाजले. अजून आम्ही 100 फूट पुढे आलो. अजून किती वेळ लागणार आहे काय नेमकं माहित नाही. गर्दी बघा तेव्हा पब्लिक. आता वाटायला लागले खालीच राहून सकाळी वर आलो असतो तर बरं झालं असतं. चला काय असेल तसं असेल. सर किती लांब आहे अजून? 3 तास. आज पोहोचणार ना? सूर्य उगवायच्या आधी पोहोचेल का? आणि एक्झिट घ्यायचं असलं तर कुठे आहे रस्ता? काय बोलताय? एक्झिट घ्यायचं असेल तर हा एक्झिट घ्यायचा इथे आहे ना? खाली पण आहे, म्हणजे कसं तुम्हाला त्रास होणार. चालतं. तर चला मंडळी 3 तासाचा अंदाज मिळाला आपल्याला वर जायचा. काय खरं वाटत नाही मला बरं का युट्यूबला. बघत नाही एक्झिट नाही मारायची बाबा. 100-150 जणच बघतो. एवढा अरे 100-150 एवढं तू आलायस होय आत्ता तिथे खाल्लं वाटत. पहिले मसाला आणि जिरा राईस आणला. काय बोलतोय असं एकटं आता काय म्हणलं वर जास्त खराब व्हायला कोण खाल्लं. बरोबर. चला आता आम्ही पोचलोय. जवळजवळ 50-60% गड चढलाय. आणि आता इथनं जरा सोय चांगली आहे. सिंगल लाईन केल्या. हा झालं तर चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर 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 हर. चला ओके. तरी दादांनी चांगलं काम केले त्याबद्दल आमच्याकडून आभार. खरंच आता परत कट्ट्यावर उभारू नका तुम्ही. नाही बस एक ब्लॉक. नाही आजच्या दिवसच आहे, उद्या ना. जय शिवराय मित्रांनो. 7 वाजता निघालेलो, 12 वाजता पोहोचलोय. आता तब्बल 5 तासानंतर आता महादरवाजापाशी पोहोचलोय. तर चला चालते. जय शिवराय. थँक्यू. चला महादरवाजा बघा. अजून 80% झाले, अजून 20% आहे. शिवराय मंडळी तर रायगडावरती पोहोचलोय. 1:45 वाजल्यात. होळीच्या माळावरती पोहोचलोय. बघा इथं सजावट बघा कशी केली आहे राजांच्या स्मारकाची. जय जय शिवाजी. हर हर महादेव.
रील असेल नाही का नाही शॉर्ट कारण बाबा ते जाईल पिंड पूर्ण बघा काय विषय. शिवराय मित्रांनो, आता वाजले 3 वाजले ना पहाटेचं 3 वाजले. आता मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांचं दर्शन घेतलं, त्यानंतर जगदीश्वर मंदिराचं पण दर्शन घेतलं आणि शिवाजी महाराजांच्या समाधीचं पण दर्शन घेतलंय. आणि आता हाय होळीच्या माळावर. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे पब्लिक इथं आले 5.5 लाख, 5.5 ते 6 लाख पब्लिक आले. मला दोघं तिघ जण बोलली. आणि सकाळी सगळी 6 वाजता उठणार आहेत आणि इथं मैदानावरती येणार आहेत आणि राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. आपल्याला काय जवळ बघायला मिळणार पण नाही. तर निर्णय घेतला आत्ताच खाली उतरायचं, कारण सकाळी उतरायला जर सगळी उतरायची म्हटली तर संध्याकाळी 5, 6, 7 वाजणार आहे. त्यामुळे मी आत्ताच उतरणार आहे. आणि भैया आल्यात खेडेगावचे आहेत आणि आमच्या मित्रांसोबत राहतात पुण्यात, म्हणजे आमचे मित्र यांच्या सोबत राहतात. मित्र आहेत कामावरून भाई एकटाच आले, मित्र आले अजून बाकीचे मित्र आलेत आणि माझे जे मित्र यांच्याकडे आहेत ते काय आले नाहीत. चालतो भेटल्याबद्दल धन्यवाद. गावाकडचं कोणतरी भेटलंय. तर आता चला मी इथनं निघतोय आणि आजचा व्हिडिओ इथंच संपतोय. धन्यवाद.